देखिए ये देख भाई देख, कहीं भी नहीं मिलता ऐसा केक। केक्स एंड मोर के धीरेन जी, बहुत बहुत स्वागत आपका, बहुत बहुत अभिनंदन। केक्स की जो वैरायटी है यहीं पर मिलती है, आप घर बैठे भी ऑर्डर कर सकते हैं, नंबर इधर से भी ले सकते हैं। और बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत स्वागत सर आपका स्पॉन्सरशिप देने के लिए। अच्छी बहुत कुछ देखने को यहाँ पर मिल रहा है। अंपायर भी जब गेंदबाज बहुत अच्छे रहे हैं और गेंदबाजी किए, देख करके अच्छा लगा। हम तो कहते हैं ना कि कोई कहे आशिक, कोई कहे शायर, कोई कहे दीवाना, लेकिन ये है अंपायर महेश मकवाना। बहुत अच्छी अंपायरिंग। अच्छी विकास ओवाळ. विकास ओवाळ कुठेही असतील कॉमेंट्री बॉक्सला संपर्क साधायचा आहे. विकास ओवाळ. पहिलं षटक संपले. संघाची धावसंख्या आहे बिनबाद 12. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन आले जयेश चिखले.
लेगच्या दिशेने शॉट मारला. बघा किती धावा निघतात आहे. पहिला धावा काढलाय आणि 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 14. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त 1 धाव आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. पुढील चेंडू जयटू किरण लेग साईडच्या दिशेने टटवलेला चेंडू, हवेत गेलेला चेंडू. चेंडू अजूनही मैदानात आणि व्हॉलेंटियरने 4 धावा दिलेल्या आहेत. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. बिनबाद 20 धावा. षटकातील तिसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता पण काहीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. पुढला चेंडू तटावलेला उंच हवत गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, प्रयत्न चांगला होता पण अयशस्वी आणि 2 धावा पूर्ण केल्या. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा बिनगडी बाद. दुसरे षटक मार्गस्थ जय चिखले गोलंदाज दुसरे षटक घेऊन येताना 3 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक षटकातील. चौथा चेंडू जय यांचा सामना करतील ते किरण पावके. पुन्हा एकदा एक अरुंद असा चेंडू, अतिरिक्त धावा. संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. चौथा चेंडू चांगल्या पद्धतीने टटवलेला चेंडू, लॉंगच्या दिशेने टटवलेला चेंडू काव करण्याच्या दिशेने आले. 6 धावा. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा बिनगडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक षटकातील बिनगडी बाद 29 धावा. काळीशी महागडी अशी ओव्हर आतापर्यंत जय यांनी हाताळलेली आहे. आतापर्यंत 17 धावा खर्च केले 4 चेंडूमध्ये जय यांनी. 29 धावा झालेल्या आहेत. हलका चेंडू होता, काही समजले नाही. फलंदाज लेग साईडच्या दिशेने टटवले. धाव घोषित क्षेत्रात गेलेले चेंडू 2 धावा घोषित. पंचांकडून संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चेंडू सोडलाच होता, कदाचित वाईड असलं असतं पण त्या चेंडूवरती अटेम्प्ट केल्यामुळे तो चेंडू व्हॅलिड घोषित केला पंचांनी. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा. आणि त्याचबरोबर पुढील षटक असणार आहे तो मॅजिक षटक, मॅजिक ओव्हर. घेऊन येतील ते करण बेंद्रे. पहिलं चेंडू शैलेश शॉर्ट पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त धाव. पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा बिनगडी बाद. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील ते करण.
करंडू शैलेश पुढे येऊन पट अडवण्याचा प्रयत्न होता. उंचावर हवत गेलेला चेंडू चेंडू खाली आणि चांगला झेल. एक झेल घेऊन त्यांनी आपल्या संघासाठी 5 रन मायनस केलेले आहेत समोरच्या संघाचे. आणि समोरच्या संघाचे 5 रन मायनस झाल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. एक गडी बाद 27 धावा. चांगला चेंडू होता तिकडे चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आपल्याला प्रमोद यांच्याकडून. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 32 धावा. पहिलं वाईड आला त्याच्यानंतर विकेट आल्यामुळे 5 धावा मायनस झाल्या आणि संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. एक गडी बाद. मॅजिक षटकातील दुसरं चेंडू. मॅजिक षटकामध्ये 6 धावांना 9 धावा मोजल्या जातील. 4 धावांना 6 धावा. तसंच जर विकेट आलं तर -5 धावा होतील. जर 4 विकेट आले तो पूर्ण संघ ऑल आउट बाद होईल. ओके. आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव पंचांनी वाईट घोषित केलंय. संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. एक चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येतील ते करंडू संदेश. अखोटापाचा चेंडू सोडलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलं. संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. एक अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली 29 धावा. कारण काही दबावाखाली पहिला चेंडू विकेट घेतल्यानंतर पुढचे 2 चेंडू अतिरिक्त. संघाची धावसंख्या झाली 29 धावा. एक गडी बाद. षटकातील दुसरं चेंडू घेऊन येतील. साईड चेंज केलेली आहे. राऊंड विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडू हवेत पण झाडाला लागलेला चेंडू झाडाला लागल्यामुळे बाद होऊ शकत नाहीये. संघाची धावसंख्या झाली 30. चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने आणि 4 धावा. काहीच नशिबाची साथ SBCC संघाला आणि 4 धावांचे मोजण्यात येतले ते 6 धावा. बॅड लक. संघाची धावसंख्या झाली ती 36. करंडू किरेन. अतिरिक्त धाव प्लस एक एक्स्ट्रा 22च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. एक गडी बाद. पुन्हा एकदा एक कव्हरच्या दिशेने ओव्हरच्या दिशेने उठवलेला चेंडू आणि चांगला फटका आणि 6 धावा. 6 धावांचं रूपांतर होईल ते 9 धावांमध्ये मॅजिक ओव्हर असल्यामुळे. आणि 9 धावांमुळे संघाची धावसंख्या झाली ती 47. 47 धावा. पुन्हा एकदा एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आणि पंचांनी नो घोषित केलेला आहे चेंडू. सेकंड बाउन्सर असल्यामुळे पंचांनी नो घोषित केला चेंडू. रिव्ह्यू नाही आहे कोणत्या डिसिजनला. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी वाद घालायचा नाही आहे कोणत्याही खेळाडूने. दोन्ही पंच बाहेरचे आहेत. आपली कामगिरी चांगली निभावत आहेत. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. बॉलर काहीशे दबावाखाली कदाचित मॅजिक ओव्हरमुळे. ओव्हर पिचचा चेंडू होता. फलंदाज नाखुश होते आपल्या फटक्याने पण
तरी सुद्धा 2 धावा काढण्यात यशस्वी झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 51 धावा. 51 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. SBCC संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला होता आणि अंडा 11 संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि 3 षटकानंतर SBCC संघाने 51 धावा केलेल्या आहेत. 17च्या सरासरीने धाव चालताना आतापर्यंत त्यामध्ये 5 धावा मायनस झालेल्या आहेत मॅजिक ओव्हरमध्ये 1 विकेट गेल्यामुळे. उत्कृष्ट चेंडू, वेग, भन्नाट वेग होता चेंडूवर. 22च्या स्वरूपात 1 धाव. फलंदाज तर चुकलेच, त्याबरोबर यष्टीरक्षकही काही गॅदर करू शकले नाही चेंडू आणि त्याचं रूपांतर म्हणजे 1 अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या झाली ती 52 धावा. चौथं षटक मार्गस्थ. दुसरं चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, चांगला शॉट होता. ओपन ग्राउंड असतं तर कुठल्याही मैदानात षटकार असलं असतं, पण आपल्या मैदानात काहीसा अडथळा असल्यामुळे चेंडू अडला गेलेला आहे आणि त्यामध्ये 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 54 धावा. 1 गडी बाद. षटकातील तिसरं चेंडू मार्गस्थ. कार्तिकेचा सामना करतील ते संदेश नावाजलेले असे फलंदाज. एक ऑलराऊंडर पद्धतीचे खेळाडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता, काहीच व्हेरिएशन होतं आणि घोषित क्षेत्रात गेलेला चेंडू. पंचांनी 2 धावा घोषित केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 56 धावा. 1 गडी बाद, 56 धावा. व्हेरिएशन केलं होतं, पुढे येऊन टटवण्याचा प्रयत्न होता संदेश यांचा, पण चेंडू गती कमी असल्यामुळे बॅटवर नीट आला नाही चेंडू. चौथा चेंडू शॉर्ट चेंडू, पुन्हा एकदा 1 धाव. घोषित क्षेत्रात 1 धाव गेली. बॅटला लागून जर घोषित क्षेत्रात गेला चेंडू तर स्ट्राईक चेंज होईल. जर 22 किंवा लेग बाय स्वरूपात जर चेंडू घोषित क्षेत्रात गेलं तर स्ट्राईकवर तोच फलंदाज राहील. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू. वेग होता पुन्हा एकदा. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तेव्हा कार्तिक नवले यांच्याकडून. आणि षटक समाप्तीची घोषणा पंचांकडून. चौथं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 58 धावा. 1 गडी बाद. काहीच चांगलं असं षटक पाहायला मिळालं आपल्याला ते कार्तिक यांच्याकडून. पुढील षटक घेऊन होते ते निलेश यांनी टाकणारा चेंडू समालोचन कक्षाच्या वरून गेलेला चेंडू 6 धावांसाठी. पण त्यांचे दोन्ही हात आकाशाकडे. 6 धावा. उत्कृष्ट असा लगावलेला षटकार किरण पावके यांच्या बॅटमधून. किरण पावके हे पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते, तशीच फलंदाजी इथे कंटिन्यू करताना दुसऱ्या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या झाली 64 धावा 1 चेंडू नंतर. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा तटलेला चेंडू कॉर्नरच्या दिशेने. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं साईराज यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चांगली कॅच घेतली साईराज यांनी.
4 षटक 2 चेंडू. संघाची धावसंख्या 64. 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानावर उतरलेले ते म्हणजे किशोर उर्फ मामा. किरण पावगे वैयक्तिक 46 धावांवर बाद झाले. बॅड लक किरण पावगे. 4 धावा कमी पडल्या आपल्या अर्ध्या षटकासाठी. एक मेमोरेबल मोमेंट झाला असता आपल्यासाठी. पुढील चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना दोन्ही फलंदाज काहीच आपल्याला मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली तिकडे क्रीज होती. दोन्ही फलंदाजांमध्ये काही बॉन्डिंग दिसू शकलं नाही आणि त्या स्वरूपात आपल्याला एक धावपात पाहायला मिळालं. तिसऱ्या चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 66 धावा. 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातले शेवटचं षटक हाताळतात ते म्हणजे निलेश शिबेकर. आणि नवीन बॅट्समॅन अमित कदम स्ट्राईकवर सामना करतील. निलेश यांचा एक अक्कोड पद्धतीचा चेंडू होता. टटावू शकले नाही. चेंडू मैदानातच आहे अजून. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून तिकडे आणि संघाची धावसंख्या नोंदवली ती या 3 धावांनी 67 धावा. 69 धावा माफ करा. 69 धावा. शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. सामना करतील ते संदेश. पाहूया संघाची धावसंख्या कुठपर्यंत नोंदवतात आणि समोरच्या संघाला किती धावांचं आव्हान देतात. आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती भर पडतात. खूप अपेक्षा आपल्या संघाच्या संदेश यांच्याकडून. शेवटचा चेंडू. उंचावर तटालेला चेंडू पण चेंडू जाईल तो घोषित क्षेत्रात वाटतं. 1 धाव. घोषित क्षेत्रात गेलेला चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली ती 70. 71 धावांचं आव्हान अण्णा 11 संघाला.
वर्सेस प्रणित वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी नाणेफेकीसाठी इथे समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सायशा 11 प्रणित वॉरियर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर SBCC संघाने पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रोहित यांना आमंत्रित केलेलं आहे. अन्ना 11 संघाकडून 2 नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज आलेले फलंदाज स्ट्राईकवर असतील ते फहाद सौदागर आणि नॉन स्ट्राईकवर असतील ते साईराज सुवरे ज्यांनी उत्कृष्ट अशी कॅच घेतली होती इथे आपल्यासमोर. आणि प्रथम गोलंदाजी घेऊन येतील ते रोहित. एक चांगला असा प्रयत्न होता आपल्या गोलंदाजीवरती कॅच घेण्याचा पण असफल ठरले. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आणि आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 2 धावा बिनगडी बाद पहिल्या चेंडूनंतर. एक चेंडू 2 धावा. अन्ना 11 संघाकडून फलंदाजीसाठी आलेले आहेत ते फहाद सौदागर स्ट्राईकवर असतील. पहिल्या षटकातील दुसरं चेंडू घेऊन येतील ते रोहित सैतापडेकर. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज काही फिरकी पद्धतीचे चेंडू टाकतात. चायनामॅन रोहित टू फहाद शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि उत्कृष्ट पद्धतीने चेंडू. पंचांचा निर्णय कळवायचा. पंचांनी कळवल्या 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या ती 4 धावा. चांगला फटका होता पण घोषित क्षेत्रात गेल्यामुळे ते 2 धावा घोषित केल्यात. तिसरा चेंडू हलवार पद्धतीचा चेंडू काहीचा व्हेरिएशन पाहायला मिळाला आपल्याला. पाहत काही समजू शकले नाही. शरीरावर आदळून स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू. संदीप यांचे चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे स्लिपला. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 4. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू आणि त्याचा समाचार घेतलेला आहे ते फहाद यांनी. 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा बिनगडी बाद. 25 चेंडूमध्ये अन्ना 11 संघाला 71 धावांचं लक्ष आहे. 71 लक्ष गाठण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 14 धावांची सरासरी त्यांना ठेवावी लागेल. 14.20 ची सरासरी. त्याचबरोबर 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा केलेल्या आहेत. 5 14 स्ट्राईकवरती. शेवटचा चेंडू आणि एक चांगल्या पद्धतीचा चेंडूने वळण घेतलं आणि डेलिब्रेट घोषित केलेलं आहे पंचांनी. आणि चांगली समाप्ती करताना आपल्या षटकाची रोहित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा बिनगडी बाद. 10 धावा. चेंडू पडल्यानंतर काहीशी वळण घेतलं आणि जाऊन फलंदाजाच्या शरीरावर आदळलं. असा आवाज नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 10 धावा बिनगडी बाद. दुसरं षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी ते दिलीप तापडे. एक नावाजलेले गोलंदाज सागर कुटीर विभागातले. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 रन्स फॉर द लॉस ऑफ 0 विकेट्स. चांगले षटक समाप्ती करून रोहित सैतावडेकर
समालोचन कक्षाकडे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील ते. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, पूर्णपणे मिस केला, काही समजू शकले नाही पंचांच्या निर्णयाची वाट बघताना. पंचांनी 22 घोषित केलेले आहे. दुसरं षटक मार्गस्थ. दिलीप तापडे घेऊन येतील दुसरं चेंडू. पहिल्या चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा, बिनगडी बाद. पंचांनी एक बाउन्स अशी वॉर्निंग दिले गोलंदाजाला. दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू होता, वेगवान चेंडू, फहादच्या दिशेने आलेला चेंडू, बॉडी फॉलो केली आणि एक धाव. घोषित क्षेत्रात गेलेला आहे चेंडू आणि एक धाव. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. आणि ऑफसाईडला जे बसले आहेत ना कमला मेहता कॉलेजच्या इकडे, त्यांनी मैदानाच्या जरा बाहेर व्हायचं. तिथे रन धावून आहेत. फुल टॉस चेंडू होता, चांगला फटका तिकडे, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पण चेंडू काही अडवू शकले नाही आणि संघात 6 धावांनी भर पडली आहे. आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 धावा, बिनगडी बाद 18 धावा. चांगला फटका, काही लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पण चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला आपल्या बॅटवरती. PI जाधव सर ओशिवरा पोलीस स्टेशन यांचे इथे आगमन झाले आहे. तसेच फ्रेंड्स कप कमिटी तर्फे आम्ही तुमचं स्वागत करतो. षटकातील चौथा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, पंचांच्या निर्णयाची वाट असेल. पंचांनी नो चेंडू घोषित केलेले. सेकंड बाउन्स असेल, षटकातील दुसरा बाउन्सर असणार असेल, त्याच्यामुळे आणि नो बॉलवरती 2 धावा धावून काढल्या. त्याचबरोबर साईराज हे धावचित बाद झाले. नो बॉल, पंचांनी नो बॉल घोषित केलेले आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 21 धावा, एक गडी बाद. नवीन फलंदाज खेळपट्टीवर उतरले ते म्हणजे काळराम नवले. एक धडाकेबाज असे फलंदाज आपल्या विभागातले. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 54 रन नाबाद केल्या होत्या. फुल टॉस पद्धतीचा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा नो घोषित केलं. चांगला फटका, 2 धावा घोषित क्षेत्रात आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 24 धावा, एक गडी बाद. 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. काहीच महागडं असं षटक आतापर्यंत दिलीप तापडे यांच्याकडून. षटकातील 2 चेंडू शिल्लक आतापर्यंत. पहिल्या 3 चेंडूंवर आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत त्या 14 धावा. 3 चेंडूत 14 धावा खर्च केल्या आहेत दिलीप यांनी आपल्या गोलंदाजीवर. आपल्या संघाने 71 धावा केलेल्या आहेत. पाय सरकला होता तरी सुद्धा त्यांनी आपलं बॉलिंग रनअप कंटिन्यू ठेवलं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पण फहाद यांनी काय नीट कनेक्ट केलं नाही आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सामना करतील ते फहाद. दिलीप टू फहाद. पाहूया
शॉट चेंडू आणि उच्च गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पण क्षेत्ररक्षक बघत राहतील आणि 6 धावांनी षटक समाप्त झालेलं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा, 1 गडी बाद. एक गडी बाद, 32 धावा, 2 षटकांनंतर आतापर्यंत 16ची सरासरी गाठलेली आहे अण्णा 11 संघाने. आणि आता तिसरं षटक असणार आहे जो मॅजिक षटक असणार आहे. मॅजिक षटक हा सामना कोणाच्याही दिशेने फिरवू शकतो. जर षटकार मारला तर 9 धावा, षटकार मारला तर 9 धावा, चौकार मारला तर 6 धावा आणि जर विकेट घेतलं कोण करा टॉस कोण करा आणि याचबरोबर पुढील सामना होणार आहे तो म्हणजे सायशा 11 वर्सेस प्रणित वॉरियर्स आणि त्या सामन्याचं नाणेफेक होणार आहे आणि नाणेफेक करतील ते सागर जाधव यांच्या हस्ते होईल. आणि याचबरोबर सायशा 11 या संघाने नाणेफेकचे कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि प्रणित वॉरियर्स या संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तसंच आपण वळूया आता चालू असलेल्या सामन्याकडे. सामन्यातील तिसरं षटक म्हणजे मॅजिक षटक घेऊन येत आहे ते म्हणजे संदीप शिंदे. मॅजिक षटक एक गेम चेंजिंग असं ओव्हर घेऊन येतील संदीप शिंदे, एक अनुभवी असे गोलंदाज, डावखिर हाताचे फिरकी गोलंदाज. पाहूया पहिला चेंडू फिरलेला चेंडू होता. काळूराम काही समजू शकले नाही. एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न करताना दुसरं धाव सुद्धा पूर्ण केलेला आहे. एक चेंडू नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा, 1 गडी बाद, 34 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. दुसरं चेंडू घेऊन येतील संदीप. आणि हळू पद्धतीने चेंडू होतात. त्याचा समाचार घेताना ते म्हणजे काळूराम नवले, एक लांबवर तटवलेला चेंडू आणि 6 धावा आणि 6 धावांचं रूपांतर झाले ते 9 धावा. काळूराम नवले हे वर्षभर ज्या टीम मध्ये खेळतात त्या टीमचे कर्णधार आहेत संदीप शिंदे. आणि संदीप शिंदे यांना एक मेजवानी आलेली आहे. हॅट्रिक वरती 1000 रुपये सागर जाधव यांच्याकडून. हॅट्रिक विकेट हॅट्रिक वरती 1000 रुपये. एक पुन्हा एकदा काळूवर पद्धतीचा चेंडू होता, काहीच समजू शकले नाही काळूराम नवळे. 3 चेंडू नंतर आतापर्यंत 11 धावा खर्च केलेल्या आहेत. मॅजिकल 6 धावा मोजल्यानंतर पुन्हा एकदा एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता पण चेंडू फळीवर नीट आला नाही. आता 1 रन
पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा. एक गडी बाद 46 धावा. मॅजिकल षटकाचा शेवटचा चेंडू असेल. माफ करा, संघाची धावसंख्या झाली 45 धावा. शेवटचं षटक, मॅजिकल षटकातील शेवटचं चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येतील ते संदीप टू काळूराम. काहीसा अडथळा गोलंदाजीमध्ये थांबताना आपल्या कर्णधाराचा सामना करताना काळूराम. यॉर्कर मध्ये चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. संघाची षटकाची चांगली समाप्ती करताना संदीप आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झाली 46 धावा. 46 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि सामन्याचं इक्वेशन जो असेल तो 10 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असेल अण्णा 11 संघाला. दहा चेंडूमध्ये 25 धावा कंपल्सरी करायच्या असतील अण्णा 11 संघाला. टोटल 12 आणि फायनल 13. 4-27 अजून 7 मॅच बाकी आहेत. 6 मॅच ना नंतर होतील फायनल कमी होईल. 2:30 वाजले 2:30. आणि चौथं षटक घेऊन आले ते अविनाश. पहिला चेंडू, अतिरिक्त चेंडू, अरुंद चेंडू, वाईड. पण इथे एक पाहण्यासारखी गोष्ट होती म्हणजे सचिन दादा यांच्याकडून केलेले एफर्ट्स तो चेंडू अडवण्यासाठी. या वयात सुद्धा जे एफर्ट्स टाकले त्यांनी आपल्या संघासाठी 1 धाव अडवण्यासाठी. एक वेगवान चेंडू फारसा उमजू शकले नाही. त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. फर्निचर डिस्ट्रॉयड बाय अविनाश. पहिला चेंडू अतिरिक्त टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केला अविनाश यांनी. आणि संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 48 धावा. 2 गडी बाद. आठवीं मैच है, इसके बाद आठवीं मैच है, फिर इसके बाद आठवीं मैच है ना, फिर इसके बाद में 4 मैच और मतलब 5 मैच बाकी है. हाँ और एक फाइनल का 6 मैच. 6 मैच है टोटल. होतील. अडीच 7 वाजता काळोख होतो. 7 वाजता काळोख होतो ना. 7 वाजता होतो. 7:15 काळोख होतो. आरामात होतील आरामात. 4 ओव्हर म्हणजे 20-20 मिनिटं लागतात. 2:30 म्हणजे 7-7.5 तास झाले. 7 मॅच झाल्या. आता जरा घाई करायला लागेल फक्त एवढं. आणि षटकातील दुसरं चेंडू घेऊन येतील ते अविनाशांचा सामना करतील ते एक युवा असे फलंदाज कार्तिक नवले. एक चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आपले संघ. 7 बंगला विभागात कार्तिक नवले हे एक
डावखुऱ्या हाताचे 9 चेंडू 23 धावा. उंचावर हवेत गेलेला चेंडू, गोलंदाज चेंडू खाली आणि एक झेल पूर्ण करताना आणि एक महत्वाची अशी विकेट घेतलेली आहे ती अविनाश यांनी आपल्या संघासाठी. एक गेम चेंजिंग ओव्हर अविनाश हाताळत आहेत. षटकातील 3 चेंडू शिल्लक. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत अविनाश यांनी आणि ते हॅट्रिकवर असतील. पाहूया दिवसातील पहिली हॅट्रिक ते दिवसातील पहिली हॅट्रिक पूर्ण करू शकतात का ते अविनाश. अविनाश इज ऑन हॅट्रिक. 8 चेंडू 23 धावा. प्रत्येक चेंडूवर 3 धावांचं रिक्वायर्ड. आणि नवीन फलंदाज क्रीजवरती आले ते तुषार मुसळे, रबर बॉल स्पेशलिस्ट. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा स्वैर चेंडू, अतिरिक्त धाव. आणि पंचांना विनंती आहे त्यांनी जरा सामन्याला गती द्यायची. आता प्रत्येक आपल्याला अजून पुढे 5 सामने पूर्ण करायचे आहेत. लीगचे 5, फायनल इन्क्लुडिंग 6. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी अविनाश यांच्याकडून. हॅट्रिक मिस केलेली आहे पण काही हरकत नाही. आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करताना अविनाश. संघासाठी एक गेम चेंजिंग ओव्हर हाताळताना आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत, त्यातून 4 धावा अतिरिक्त होत्या. 3 चेंडू टाकलेत त्यांनी आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक. पुढच्या 7 चेंडूमध्ये रिक्वायर्ड असणार ते 20 धावा. ओ हो भन्नाट वेग. काय वेग पाहायला मिळाला अविनाश यांच्याकडून. आणि तितकंच चांगले यष्टीरक्षणाचं प्रदर्शन सचिन दादा यांच्याकडून. काय यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. भल्या भल्या प्लेयर्सला षटकातील शेवटचं चेंडू, काळूराम. आणि आणखी एक महत्वाची विकेट. काय षटक हाताळलं अविनाश यांनी. आपला संघ थोडासा अडचणीत असताना त्यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. 5 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले समोरच्या संघाचे. आणि ते पण असे गडी काळूराम नवले, फहाद, काळूराम आणि कार्तिक नवले. 3 असे फलंदाज जे कधीही आपला सामना पलटवू शकत होते. आणि आता शेवटचं षटक असणार आहे. सामन्यातील शेवटचं षटक घेऊन येतील ते संदेश वेद्रे, ऑलराऊंडर संदेश. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये समोरच्या संघाला, नायलॉन संघाला 20 धावांची गरज. अजूनही एक की प्लेयर त्यांच्याकडे क्रीजवर अजूनही उपस्थित आहे, तो म्हणजे तुषार मुसळे, रबर बॉल स्पेशलिस्ट अशी ओळख आहे त्यांची. तुषार मुसळे सामना करतील ते संदेश वेद्रे यांचं. संदेश टू तुषार. पहिला चेंडू, शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. चांगला षटका, चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर 6 धावा. सामना अजूनही ऑन आहे. 4 चेंडू 14 धावांचं आव्हान जर अण्णा इलेव्हन संघाला जिंकायचं असेल. पाहूया तुषार आपल्या संघासाठी कामगिरी पूर्ण करू शकतात का, तसंच संदेश हे त्यांना अडवू शकतात का त्या कामगिरी करण्यापासून.
दुसरं चेंडू संदेश टू तुषार. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील ते दोन्ही फलंदाज. आणि एक चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं किरण पावके आणि संदेश यांच्याकडून. 3 चेंडू 13 धावा. चांगलं प्रेझेंट सेन्स. 3 चेंडू 13 धावा. षटकातील तिसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि 1 गडी बाद झाला धावाची स्वरूपात. तो म्हणजे तुषार मुसळे. नवीन फलंदाज आले ते. आणि चेंडू मैदानातच आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. महेश तांबे हे नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्या. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंवरती जिंकण्यासाठी अण्णा इलेव्हन संघाला 11 धावांची गरज. जर सामना ऑन ठेवायचा असेल तर या चेंडूवरती षटकार मारणं हे गरजेचं असणार आहे महेश यांना. चांगला चेंडू. समजू शकले नाही महेश. आणि पुन्हा एकदा खेळवर पद्धतीचा चेंडू टाकला होता. चेंडू हवेमध्ये. एक उत्कृष्ट झेल रोहित सैतावडेकर यांच्याकडून. काहीच लेट रिएक्ट केलं होतं त्यांनी पण चेंडूच्या खाली येऊन झेल पूर्ण केलं. आणि रोहित यांच्यासाठी मेजवानी आली आहे. तुमच्या ह्या कॅचसाठी अतुल दादा यांच्याकडून 200 रुपये. अतुल कापसे यांच्याकडून 200 रुपये. त्यांनी यायचंय. आणि त्याचबरोबर या सामन्यात जो मॅन ऑफ द मॅच राहिलाय तो म्हणजे ज्यांनी 4थे षटक हाताळलं. समोरच्या संघाला 10 चेंडूमध्ये 25 धावाची गरज असताना समोर 2-3 मातब्बर असे फलंदाज होते आणि 3 मोठ्या फलंदाजांना बाद करून फक्त 5 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. आणि तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला